आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी महाराज मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती व कला महोत्सवाच्या 5व्या दिवशी आशा भोसले यांच्या मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम किरण वेहले प्रस्तुत आशा आपली अपनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ठाणेकरांनी सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचं दर्शन घेऊन कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतलाय। या चैत्र नवरात्र उत्सवाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन देवीचं मनोभावे दर्शन घेतलंय। या प्रसंगी माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे व कार्यकर्ते तसेच नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवरात्र उत्सव म्हणजे एक शक्ती देवतेचा उत्सव असतो, ऊर्जा देवतेचा उत्सव असतो आणि खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सव म्हणजे आई भवानीचा देवीचा उत्सव असतो। ही महिषासूर मर्दिनी आहे, हिनं दैत्याचा नायनाट केलेला आहे आणि आत्ताच्या घडीला त्यावेळेस पृथ्वी तलावर होते, आत्ताच्या घडीला या महाराष्ट्र देशात अनेक दैत्य निर्माण झालेले, अनागुंदी त्यांनी माजवलेली, शेतकऱ्यावर अत्याचार ते करतात, देशात महागाईचा भस्मासूर त्यांनी निर्माण केला आहे, देशात बेरोजगारी वाढवण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे। आणि वाटतं अशा भस्मासुराचा, अशा दैत्याचा सुद्धा नायनाट करण्याची शक्ती हीच शक्ती आमच्या मनगटामध्ये निर्माण करू दे, हे साकडं देवीला घातलेलं आहे। राजन विचारे साहेब शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांच्या माध्यमातून हा उत्सव होत असतो। मला वाटतं हा उत्सव एक शक्ती देणारा असतो, ऊर्जा देणारा असतो, पण ही शक्ती आणि ही ऊर्जा वाटतं या समाजातील, या देशातील, या राज्यातील जे दैत्य यांचा नायनाट होऊ दे, हीच प्रकारची प्रार्थना आम्ही देवीला केलेली। सर, महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाहीये, काय सांगायचं? महायुतीचं असंच होणार आहे, कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी छोट्या लोकांना गिळंकृत करते, आपल्या ठाण्यातून ज्यांनी गद्दारी केलेली आहे, आज ते त्यांच्या ठाण्यामध्ये, स्वतःच्या ठाण्यामध्ये उमेदवारी देऊ शकत नाही, अनेक मोठ्या शहरात उमेदवार देऊ शकत नाही, जिल्ह्यात उमेदवार देऊ शकत नाही, द्यायचे तर दिल्लीची परवानगी त्यांना घ्यावी लागते। अशा प्रकारची मजबुरी निर्माण झालेली, याला कारण गद्दारी आहे आणि मला त्याचे परिणाम भोगावे लागतात। काय कारण लढाई आहे? निष्ठेची लढाई आहे, ही धर्माची अधर्माची लढाई आहे, दैत्याच्या विरुद्ध दानवाच्या विरुद्धची ही लढाई आहे आणि आम्ही जिंकू।